नमस्कार, मी अक्षा नमिता प्रशांत नाईक. मला पहिले तर मला माझ्या अलिबागकरांचं धन्यवाद बोलायचंय मला त्या सर्वांना आणि माझ्या दर कार्यकर्त्यांना माझ्यावर एवढा विश्वास ठेवायला एवढ्या कमी वयात आज ही आपण हिस्ट्री क्रिएट केलेली आहे महाराष्ट्रामधली सर्वात यंगेस्ट नगराध्यक्षाची. ते फक्त आणि फक्त पॉसिबल झालंय ते अलिबागकरांमुळे, माझ्या कार्यकर्त्यांमुळे आणि त्यांचं जे प्रेम आहे माझ्यावर, माझ्या वडिलांवर प्रशांत नाईक आणि माझ्या आईवर स्वर्गवासी नमिता प्रशांत नाईक, त्याच्यामुळे हे आज होऊ शकलंय. ते आहेत म्हणून मी आज या पोझिशनवर उभी राहू शकली आहे आणि एवढ्या भरघोस मतांनी मी निवडून येऊ शकली आहे त्यांच्या प्रेमामुळे, जे लोकांच्या मनात बसलेले आहेत ते आजपर्यंत त्याच्यामुळे. आणि पक्षाचं देखील खूप आभार मला संधी देण्यासाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. आणि येते पुढचे वर्ष आपण सगळे अलिबागकर आणि मी त्यांच्या हाकेवर असीन. त्यांची काही कामं असतील ती मी स्वतः जाऊन करीन आणि सगळं त्यांना हवंय त्या प्रमाणात अलिबाग त्यांचं अलिबाग म्हणून ते अलिबागला पुढे देखील बोलतील. एकूणच आपण आपल्या पिढीचे म्हणजे नाईक घराण्यातल्या 5व्या पिढीचे आपण 6वे नगराध्यक्ष उमेदवार आहेत. गेली 40 वर्ष सत्ता आपल्याकडे होती तरीही विकास कामं अद्याप जनतेने वारंवार आपल्यावर विश्वास दाखवलाय. आपल्या घराण्याचं ते योगदान आहे की जनता आपल्यावर वारंवार आपल्या घरावर विश्वास दाखवते. तरी 40 वर्षामधील 5वी पिढी आणि 6व्या नगराध्यक्ष नाईक घराण्यातले असताना अद्याप विकास कामं अद्याप अलिबागमध्ये बाकी आहेत, तर ती का बाकी आहेत? ह्याचं उत्तर तुम्ही हा प्रश्न मला विचारलात ते हेच आहे की आमच्यावर एवढे गेले थोडे दिवस इलेक्शनचं अख्खा पिरियड टीकाकरण चालू होतं की कामं झाली नाही, पाण्याचं झालं नाही किंवा रस्त्यांचं झालं नाही. तर मी याचं उत्तर खूप टेक्निकली देईन तुम्हाला. मागचं इलेक्शन 10 वर्ष आधी झालेलं आणि ती बॉडी संपून आज 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर हा जो 4 वर्षाचा पिरियड होता तो प्रशासकाकडे होता. तर हे जे 4 वर्ष जे आपण मागे गेलोय, हे नव्हती आमची बॉडी, त्याचा परिणाम झालाय की कुठेतरी डेव्हलपमेंट आपली 7 ते 8 वर्ष मागे गेली आहे. तर आता ही बॉडी बसली आहे तर येते पुढच्या वर्षात तुम्हाला देखील कामं दिसतील. रस्त्यांचा प्रॉब्लेम येतो तो देखील सॉर्ट होईल. पाण्याचा इश्यू येतो, आम्ही टाक्या बांधणं आता सुरू करूच. रस्त्यांचं देखील आम्ही सकाळच्या मीटिंगमध्येच अनाऊन्स केलं की रस्त्यांची वाढ करू. आमच्या अलिबागच्या 10 वर्ष आधी एवढे टुरिझम नव्हते येते, आता गेल्या थोड्या वर्षात टुरिझम वाढलेलं आहे. म्हणून आम्हाला आता गरज होत लागते ती रस्त्यांची किंवा सगळे काही ते आता पुढच्या वर्षांच्या ते पूर्ण होईलच. आणि हा जो प्रश्न खूप लोक बोलतात की खूप काम आहे नाही झालं, तर तो प्रश्न मी लोकांना एवढंच सांगेन की शेका पक्षाला नाही प्रशासकाला विचारा तुम्ही हे 4 वर्षात कामं का नाही झाले. जेव्हा बॉडी त्यांची होती, जेव्हा प्रशासक ते होते, सगळं त्यांच्या हातात होतं, ते कामं का नाही झाले. तर हे प्रश्न विचार